तालुक्यातील वाहिरा या ठिकाणी 2 वर्षापासून हे नागरिकांना त्रास आहे आणि खरं तर पाईपलाईन करून ही वारंवार फुटत आहे। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते थोर काय सुरक्षित काय सांगणार सुरक्षित साहेब नेमकी काय आहे नेमकी हा जो रस्ता आहे माननीय खासदार सोनवणे साहेब यांनी धानोरा ते पिंपळगाव जाणे वाहिरा अशा पद्धतीच्या रस्त्याचं काम केलेलं आहे। पण हे रस्त्याचं काम करत असताना काही शेतकऱ्यांनी हा रस्त्याची अडवणूक केली होती। तिथं माननीय तहसीलदार तालुका आष्टी यांनी येऊन या रस्त्याचं काम पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे। परंतु काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी बेकायदेशीर पाईपलाईन केल्यामुळं आणि वेळोवेळी त्या पाईपलाईन फुटत असल्यामुळं लोकांना जाण्या येण्याचा त्रास होतोय। त्यांना खऱ्या अर्थाने हा रस्ता पूर्ण करण्याची जबाबदारी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची असून त्यांनी त्वरित हा रस्ता पूर्ण करून घ्यावा आणि तहसीलदार मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी हा रस्ता पुन्हा एकदा पाहून घेऊन त्याच्यावर काय आपल्याला करता येते का अशा प्रकारचं नियोजन त्यांनी करावं। अशा प्रकारची मागणी मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी साईटवरून करतोय। याची दखल न घेतल्यास या ठिकाणी तहसील समोर आमरण उपोषण करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी। बऱ्याचशा गावामध्ये अशा बेकायदेशीर पाईपलाईन वगैरे केल्या नागरिकांना खूप त्रास होतो। याच्यासाठी का तुम्ही काय करणार का? नाही, याच्यासाठी खऱ्या अर्थाने जे अथॉरिटी आहे शिना धरणाचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना अशी विनंती करील की ज्या लोकांकडं बेकायदेशीर पाईपलाईन केलेले आहेत त्यांना परमिशन देऊन त्यांचे कायदेशीर परवाने करावेत आणि त्या शेतकऱ्याला त्यांची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती मी करेल। कारण दुर्दैवाने आष्टी तालुक्यातल्या जमिनी ह्या धरणामध्ये गेलेल्या आहेत परंतु त्यांना कुठल्याही पाण्याचा फायदा शेतकऱ्याला मिळत नाही। जे कोणी पाईपलाईन केलेली आहे त्यांनी अधिकृत परवानग्या घेऊन त्या पाईपलाईन पूर्ण कराव्यात, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी। गडीने आपली गाडी जाईल नाही जायची थांबा जरा हा काय करू कोणाला म्हणून गेली तू आपल्या जवळ काय हत्या मायबाप सरकार तुम्ही निवडून द्याचा ना आमदार खासदार बघा ना कोण आहे पाईपलाईन हरी इकडलं शाले पाईपलाईन कुठे सांगा जरा त्यांनी आता परवानगी कुठून आणली धरणातून आणले का? पाईपलाईन महिना होतोय महिन्यात कुठे आता 5वी वार आहे पाईपलाईन तिकडे बघा ना 1 महिना झाला ही पाईपलाईन फुटलेली अजून सुद्धा बुजलेली जबाबदारी त्याची आहे ना आता काय की नाही जाता येणार.